वंचित बारा बलुतेदार बहुजन समाजातील तुमचे आमची माय आणि काँग्रेस बीजेपी राष्ट्रवादी यांचे बाप आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत मला बोलत असताना या ठिकाणी सर्वात महत्त्वाच्या गोष्टीच्या अनुषंगाने काही चर्चा करणं गरजेचं आहे। सर्वात पहिल्यांदा कान उजळून सांगून घ्या मित्रहो, ऐकून घ्या, दुखणं अत्यंत मोठं आहे, एवढ्या लवकर भरणार नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर या देशामध्ये वंचिताच्या यादीमध्ये जर कोणता समाज असेल महाराष्ट्रामध्ये तर तो नाभिक समाज आहे, ज्याचं काम आपल्याला दर आठवड्याला दर 15 दिवसाला पडते, पण कोणालाच वाटत नाही तो समाज या देशाचा नागरिक आहे, तो समाज या देशाचा महत्त्वाचा घटक आहे। तुमचं आमचं आठवड्यातून 15 दिवसातून महिन्यातून अनेकदा त्यांच्याकडे काम पडते, पण तुम्ही आम्ही लोक कोणीही त्यांच्या संदर्भात राजसत्तेच्या विषयी चर्चा करत नाही। म्हणून मला सरळ सांगणं तुम्हाला समजा सांगणं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी येसाजी कंकाजी जिवाजी शिवाजी तानाजी या सगळ्या 18 पगड धावतीतल्या 12 बलुतेदार समाजातल्या लोकांना एकत्रित घेतलं, घोड्यावर बसवलं, प्रशिक्षण दिलं, हातात ढाल आणि तलवार दिली आणि शत्रूचा निपात करण्याचं ट्रेनिंग दिलं। हे झाली 16व्या शतकातली घटना। आणि 21व्या शतकातली घटना जर कोणती असेल तर गावगाड्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये नाभिक समाज पोत्यावर बसून लाकडाच्या खुर्चीवर बसून हजामती करणाऱ्या नाभिक समाजाला जाऊन थेट बाळासाहेबांनी सांगितलं, अरे इथं काय हजामती करत बसलास, अरे इथून उठ, सत्ता तुझी वाट बघत आहे। हे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या देशामध्ये जर कोणी सांगितलं असेल तर ती फक्त ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं। सुताराकडे बाळासाहेब गेले, अरे या घाण्यावरून उठ, या ठिकाणावरून उठ, इथं बसू नको, सत्ता तुझी वाट बघत आहे, जा आणि जाऊन त्या खुर्चीला ठिठक। यानंतर मित्र हो सर्वात महत्वाची गोष्ट आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला शासन करती जमात बनायची आहे। आणि थेट 21व्या शतकात जर कोणी सांगितलं असेल वंचितांना, ज्यांचं गावात एक घर असते, ज्यांचं परिसरात एक घर असते, त्या घरातल्या नव्याला, सुताराला, सोनाराला, कुंभाराला, परिटाला, कासाराला, बेलदाराला, लोहाराला जाऊन सांगितलं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी, तुमचं इथं काम नाही, तुमचं सत्तेमध्ये काम आहे। हे आशावाद, ही प्रेरणा आणि ह्या ऊर्जा स्त्रोत जर कोणी दिला असेल तर या देशामध्ये फक्त आणि फक्त ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दिला मित्र हो, हे तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी 1 फेब्रुवारी 2019 जालन्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं, हे सरकार दंगली घडवू शकते, शांती मार्च काढा, कॅन्डल मार्च काढा, एवढा दूरदृष्टीचा विकास करणारा राजा आणि नेता शाहू महाराजांनंतर फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे, जे काल शांती मार्च कॅन्डल मार्च घेऊन निघालेत, वंदे मातरम भारत मातेच्या घोषणा देत जे रस्त्यावर आलेत। अरे त्यांना सांगणं आहे, बाळासाहेब आंबेडकरांनी 16 दिवस आधी सांगितलं होतं, जे काल देशामध्ये घडलेलं आहे, एवढा दूरदृष्टीचा नेता आज आपल्या जवळ आहे मित्र हो, कुठल्याच परिस्थितीला माघार घेण्याचं कारण नाही। मी या सभांमध्ये सांगत असताना मुक्ताई नगर मध्ये काही आमचे कार्यकर्ते भेटले, शिवसेना बीजेपीचे होते, ते सांगत होते सर वंचित बहुजन आघाडीचा रथ माणसांच्या दृष्टिकोनातून खूप मजबूत असेल, परंतु पैसा आदला आणि बाकी सगळ्या गोष्टीतून आमचे लोक फार मजबूत आहेत। मित्र हो, अमिताभ बच्चनचा डायलॉग तुम्हाला माहित असेल, अमिताभ बच्चनचा डायलॉग तुम्हाला माहित असेल, त्याच्यामध्ये हिरो सांगतो त्याला, माझ्याकडे पैसे आहे, संपत्ती आहे, धन दौलत आहे, तुम्हारे पास क्या है। आणि आता त्या सगळ्या काँग्रेस शिवसेना बीजेपी राष्ट्रवादीच्या लोकांच्या कान फडत आवाज काढून सांगा, हमारे पास माँ है, माँ का नाम बाळासाहेब आंबेडकर है, जो देश में किसी के पास नहीं है। अख्खा देश पालता घातला तरी हे फरीश कोणाकडेच नाही मित्र हो, हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे। आता कालपर्यंत आमचं बाळासाहेबांना सांगायचं आहे मला, साहेब आमचं मराठवाड्यातलं नाभिक समाजाचं राजकारण परभणी जिल्ह्यात शिजते। या परभणी जिल्ह्यात आमच्या एका माणसाला उपमहापौर, विरोधी पक्ष नेता, सभागृह नेता केलं आणि आमच्या मराठवाड्यातले 8ला 8 जिल्हे तिथं पायतनात लोळणं चालू केले। परंतु मित्र हो, आज मला सांगणं गरजेचं आहे, इथं गंगाखेडची मंडळी जास्त प्रमाणात आलेली आहे, पालमची मंडळी जास्त प्रमाणात आलेली आहे, आमचं मजबूत युनिट जिंतूरला आहे, तिथले लोक आलेले आहेत।
आता सत्तेची दारं उघडू द्या. यानंतर महत्वाची संधी तुम्हाला कधीच येणार नाही. 12 बलुतेदार, अडुतेदार आणि बहुजन समाजातल्या लोकांना माझं कळकळीचं आवाहन आहे, कळकळीचं आवाहन आहे. कान उघडे ठेवून ऐका. ही संधी यानंतर कधीच येणार नाही. ही संधी यानंतर कधीच येणार नाही. ही संधी जर तुम्ही गमावली तर उद्या तुमचे माझे लेकरं आपला फोटो खुर्चीवर ठेवतील आणि बुटानं मारतील. हे लक्षात घ्या मित्र हो. आता इथं जागरूक असलेल्या समाज बांधवांना, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना माझा विनंती आहे, तुम्हाला प्रत्येकाला धाव्याचं, नाव्याचं, सुताराचं, लोहाराचं, घिसाड्याचं एक घर जोडणं गरजेचं आहे. एक घर जोडणं गरजेचं आहे. या परभणीमध्ये बोलत असताना अत्यंत महत्वाच्या गोष्टीने सांगतो मी. परभणी मधला इतिहास आहे, परभणी मधला इतिहास आहे. कान घालून ऐका. परभणीला एकदा निवडून आलेला खासदार डबल येत नाही. ही संधी आपल्याला आहे. ही संधी गमवायची नाही. आणि ही संधी जर गमावली तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही मित्रो. हे तुम्हाला काळजीपूर्वक सांगणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना मला 2-4 गोष्टी सांगणं गरजेचं आहे. त्या 2-4 गोष्टी अशा आहेत. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगर परिषदा, नगर पंचायती आणि महानगरपालिका, परभणीवाल्यांनो लक्षात घ्या, नाभिक समाजाला कुठेही संधी मिळालेली नाही. ही संधी जर दिली असेल कुठं तर ते पैशाच्या आधारावर दिलेली असेल, दलालीच्या आधारावर दिलेली असेल, पाय दाबण्याच्या आधारावर दिलेली असेल, मॉलिश करण्याच्या आधारावर दिलेली असेल. परंतु समाजाच्या आधारावर बार्शी टाकळी जिल्हा अकोला या नगरपंचायतीमध्ये देशातली पहिली घटना घडली. स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी एका दाढी कटिंगच्या दुकानात गरीब समाजात जन्मलेल्या नाभिक समाजाच्या श्रावण भातखडेला संपूर्ण लोकांच्या विनंतीला आणि सूचनेला आणि लॉबिंगला तिलांजली देत बाळासाहेबांनी एका नाव्याच्या माणसाला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली. ही देशात कुठेही घटना घडलेली नाही. शेवटी एकच सांगणं गरजेचं आहे, या शिवसेना, काँग्रेस, बीजेपीचा बाप जर या देशात कोणी असेल तर त्याचं नाव आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. व्याजासहित, चक्रवाढ व्याजासहित बाबासाहेबांच्या अपमानापासून ते फुल्यांच्या अपमानापर्यंत जर बदला कोणी घेत असेल तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर घेत आहेत. आपण पूर्ण ताकदीनिशी या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहू. ज्या पद्धतीने आमच्या लोकांनी काल मुक्ताईनगर, रावेर, जळगाव आणि करेरगाव मध्ये ठराव घेतला की यानंतर आमच्या कटिंग दाढीच्या दुकानातून त्यांचाच प्रचार होईल, जे आमच्या वंचितांच्या सत्तेचं भाषण करल, जे वंचितांना सत्तेमध्ये संधी देईल. या सगळ्या भूमिकेतून आमची सलून रातोरात पेटत आहेत, रातोरात तयार होत आहेत आणि बघता बघता वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भाने कामं होत आहेत. उद्याला 21 तारखेला माजलगाव तालुक्यात दिंद्रूड मध्ये नाभिक समाजाचा ओबीसींचा मेळावा आहे. 26 तारखेला यवतमाळ मध्ये नाभिक समाजाचा मेळावा आहे. 27 तारखेला अकोल्यामध्ये नाभिक समाजाचा मेळावा आहे. 1 तारखेला नगर मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सोबतच पश्चिम महाराष्ट्रातल्या जबाबदार कार्यकर्त्यांची बैठका होत आहेत. तुम्ही फक्त साथ द्या मित्र हो, तुम्ही फक्त साथ द्या. हे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आणि या काँग्रेस राष्ट्रवादीला दिवसात तारे दाखवल्याशिवाय या ठिकाणी आपण स्वस्त बसणार नाही. अरे यांच्याकडे आहेच काय, यांच्याकडे आहेच काय, यांचं खेटर यांच्या पायात नाही. आणि टीव्ही 9 ला आज एक व्हिडिओ आला, ऑडिओ आला, काळजीपूर्वक ऐका, अत्यंत जबाबदारीने बोलत आहे, काळजीपूर्वक ऐका. टीव्ही 9 ला उद्धव ठाकरेंनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली. ऑडिओ क्लिप मध्ये आहे फडणवीसचं संभाषण आणि फडणवीस म्हणते जे जे भाजप सरकारच्या विरोधात जातील त्यांना अभय जशास तसं उत्तर देऊ, साम दाम दंड भेद वापरू. मग फडणवीसवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे की नाही? साम दाम दंड भेदाचा अर्थ काय? म्हणजे तुम्ही माणसं मारणार, आम्हाला जेलमध्ये टाकणार, आमच्या वस्त्या उठवणार, आमचे घर जाळणार,
हे या देशाचा जबाबदार मुख्यमंत्री या राज्याचा जर ही भाषा करत असेल तर ओवेसी साहेबांच्या संदर्भात गरळ ओकणाऱ्यांनो आणि भुंकणाऱ्या कुत्र्यांनो, आता तुमची जबान शिजलेली आहे का? तुमचं तोंड शिवलेलं आहे का? जा आणि त्या फडणवीसला विचारा की आम्ही असं उत्तर देणार म्हणजे नेमकं कसं देणार? कर म्हणा स्पष्टीकरण. आमचा आवाज दाबण्याचा या देशात जर कोणी प्रयत्न करत असेल तर आता आमची माय म्हणून इथं ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आमचं वकीलपत्र घेतलेलं आहे. बिलकुल कोणी 12 बलुतेदार बहुजन समाजातील 18 पगड जातीतील लोकांना नाही. आमच्या लोकांनी प्रचार चालू केला. आमच्या लोकांनी जसा प्रचार चालू केला साहेब, नायगाव तालुका उमर नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. आमच्या लोकांना दुकानं खाली करण्याच्या धमक्या देत आहेत. आमच्या लोकांना दिलेले गाळे वापस घेण्याच्या धमक्या देत आहेत. आमच्या लोकांना नगर परिषदेमधले जे गाळे देण्याच्या भूमिका घेतल्या ते माघार घेण्याच्या धमक्या देत आहेत. माझी विनंती आहे, आपण रस्त्यावर झोपू, वाटेल ते घाम गाळू. आजही नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर 10 ते 12 लोक त्या ठिकाणी पाल मांडून कटिंग दाढीचं काम करत आहेत. घाबरायचं कारण नाही. जर आपल्याला सत्ताधारी समाज बनायचा असेल तर या ठिकाणी जीवाची कुर्बानी लावू, आपलं आपण सर्वस्व अर्पण करू. अरे आपल्यासाठी बाबासाहेबांनी 4 लेकरं गमावले, पत्नी गमावली, मंत्रिपदाला राजीनामा दिला, वाटेल तो संघर्ष केला आणि आज राजपुत्र म्हणून बाळासाहेब असणारे अत्यंत साध्या भूमिकेत 24 तास 30 दिवस 24 तास रात्र तुमच्या आणि माझ्यासाठी झटत आहेत. हा काळ आपल्याला माफ करणार नाही मित्र हो. आदरणीय बाळासाहेबांचं नेतृत्व आणि बाळासाहेबांचा चेहरा एक वेळेस आपल्या समोर आणा आणि बटन दाबण्याच्या तयारीला रागा. जाता जाता एकच सांगतो मी संपूर्ण जमलेल्या समाज बांधवांना एकच सांगतो, तुम्ही फक्त दाढी किंवा कटिंग करायला गेल्यावर किंवा पार्लरला गेल्यावर एकच सांगा, आता आपला नेता आहे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. बघता बघता जर नाही परिवर्तन झालं मित्र हो तर बघा तुम्ही आणि आम्ही बघणार आहोत. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मला या ठिकाणी तुम्ही समजून घेतलं. हा विचार आपण वाडे वस्ती तांडे आणि गावगाड्यात जाऊन सांगणार आहात एवढी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय शिवाजी, जय भीम.